मालेगावच्या डोंगराळीमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या संपूर्ण घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे। आज मालेगाव बंदची हाक या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य हे दोन्ही जे मालेगावचे भाग आहेत ते एकत्रित बंद ठेवले जाणार आहेत। मालेगावमध्ये आज सकाळपासूनच आपण जर बघितलं तर रस्त्यांवर शुकशुकाट आहे। दुकानं जे आहेत खास करून बाजारपेठांमधले ते दुकानं देखील आज स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आलेले आहेत। साधारण 11 वाजेच्या दरम्यान मालेगावमध्ये एक आक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहे। अर्थात हा मूक मोर्चा असणार आहे आणि या मोर्चामध्ये विविध सामाजिक संस्था संघटना आणि मालेगावकर देखील सहभागी होणार आहेत। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी या ठिकाणी डोंगराळेला भेट देत आहेत। काल मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली। गिरीश महाजन यांनी या परिवाराची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। रुपाली चाकणकर आज मालेगावच्या डोंगराळेमध्ये जाऊन या परिवाराची भेट घेणार आहेत। त्याच्यामुळे एकूणच या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये देखील आज या संदर्भातला एक मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात आता याचे पडसाद पडत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमित सह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।